विष्णूंचा दशावतारातील सर्वात पहिला अवतार कोणता आणि असा काय प्रसंग ओढावला की विष्णूंना तो अवतार धारण करावा लागला? दशावतार महागाथा भाग 1 मध्ये तुमचं स्वागत आहे। सतयुगात भीषण महाप्रलय जवळ येत होता आणि त्याच वेळी असुर हयग्रीवाने वेद चोरून समुद्रात लपवले। वेद हरवले म्हणजे ज्ञान, धर्म आणि सृष्टीचा भविष्यकाळ अंधारात। तेव्हाचा राजा मनू स्नानासाठी नदीकाठी गेला होता। त्याच्या हातात एक छोटासा मासा आला। मनूने त्याचं रक्षण केलं आणि तो मासा दिवसेंदिवस वाढत जाऊ लागला। तो इतका विशाल झाला की भांड्यातून तलावात, तलावातून नदीत आणि अखेर समुद्रात पोहोचला। तो साधा मासा नव्हता तर विष्णूंचा मत्स्य अवतार होता। विष्णूंनी मनूला आगामी महाप्रलयाची सूचना दिली। एक विशाल नौका तयार करायला सांगितलं। त्या नौकात मनूने सप्तर्षी, सर्व वनस्पतींचे बियाणं आणि विविध जीवनजातींची नमुने यांना सुरक्षित स्थान दिलं। प्रलय आला तेव्हा मत्स्य अवताराने नौकाला आपल्या शिंगाला बांधलं आणि उधाणलेल्या समुद्रात तिला सुरक्षित मार्गदर्शन दिलं। त्याच प्रवासात विष्णूंनी समुद्राच्या गर्भात दडून बसलेल्या हयग्रीवाचा वध करून वेद परत मिळवले। यानंतर विष्णूंचा दुसरा अवतार कोणता आहे हे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा।